नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉग मध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. संध्याकाळचे 5:30 वाजले. मी ऑफिस मधून आले, अजून तर ही नाही आले. मी आले मस्तपैकी फ्रेश वगैरे झालीये, केस वगैरे विंचरले आणि आता किचन मध्ये आले. तर माझ्यासाठी ना चहा ठेवते आणि किचन मध्ये दोन्ही बाजूनी बघाल तर 2 भांड्यांच्या पाट्या भरल्या, तर ते भांडे लावून द्यायला लागेल. ऑफिस मधून येताना मस्त असा ताजा ताजा भाजीपाला आणलाय. हे बघा, कोथिंबीरीची जुडी आणली आहे, मेथीची जुडी आणली आहे. ते तर बघा खूप ताजी ताजी आणि गावठी कोथिंबीर आहे. हिरवी मिरची आणली आहे, त्याच्यानंतर तळायला मिरच्या आणल्या, अद्रक आणले, कारले आणले, बटाटे, काही भाजीपाला फ्रीज मध्ये आहे. भांडे घासायच्या घासण्या आणल्यात आणि आधीला केक बनवून देते. घरामध्ये प्रीमिक्स आहेत, तर म्हटलं चला त्याला केक तरी बनवून देऊया. 2-3 प्रकारचे प्रीमिक्स आहे. हे बघा, तर मग म्हटलं एकीकडे केक सुद्धा होईल आणि एकीकडे माझं चहा पाणी होईल, भांडे लावणं होईल, संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी करायची. चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. चहाला म्हणजे अद्रकच लागतं. अद्रक टाकून चहा खरंच खूप छान लागतो. तळायच्यासाठी पण मिरच्या आणल्या आहे आणि दुसरी हिरवी मिरची आणली, कारले आणलेत. बघा कोथिंबीरीची जुडी किती मस्त, 20 रुपयाची जुडी आहे. आणि मेथीची निवडायला लागेल, कोथिंबीर निवडायला लागेल. चला मस्त आता चहा ठेवते. आमच्या घरामध्ये मी एकटीच चहा घेते, बाकी हे तर नाहीच घेते. आणि कमीत माझ्या मते 7वं वर्ष लागलंय चहा सोडून त्यांना. आणि दिदी आधी तर ते दोघं घेती नाही, मी आणि आमचे दादा, अशा आम्ही दोघंच जण चहा घेतो. चहासाठी अद्रक किसायला अशी छोटी किसणी घ्यायची. बघा मस्त 15-20 रुपयाला मिळते. छान अद्रक किसता येते तिच्याने. या चहा घ्यायला मी तुम्हाला बोलले होते का रविवारी मी केसांना मेहंदी लावेल. तर बघा रविवारी मला वेळच नाही मिळाला. रविवार पूर्ण माझा कामामध्ये गेला. घराच्या आजूबाजूचं 4ही बाजूंचं धुवून काढलं, तर कमीत कमी एकलं मी धुवायला लागले होते. 4 वाजले होते. त्या दिवशी पूर्ण वेळ माझा सगळा कामामध्ये गेला, त्याच्यामुळे काही मेहंदी लावायचं राहूनच गेलं. आता ह्या शनिवार रविवारी लावील. मग खूप इथं खराब केस दिसतात, व्हिडिओमध्ये कसे दिसतात माहिती नाही, पण समोरच बघितलं ना आरशामध्ये तर मग खराबच दिसतात. तर ठीक आहे, असं चालायचंच. आता घर आहे, घर म्हटल्यानंतर संसार आला, संसार आल्यानंतर हे काही कामं छोटे मोठे येतातच. तर काही नाही, मला तसं काय वाटत नाही का हे गोष्ट पाहिजेलच ते पाहिजेल, असं काही नाही. जसं असेल तसं मला सगळंच चालतंय. त्याच्यामुळे मी काही एवढं लोड घेत नाही, टेन्शन घेत नाही का मग केस सफेद झाले मग मेहंदीच लावली पाहिजे म्हणजे छान दिसेल, असं माझं काहीही नाही. स्वयंपाकाला सुरुवात करते, कुकर वरण भाताचा लावून देते. आम्हाला दररोज संध्याकाळी वरण भात लागतं. सकाळी असलं तरी अजूनच चांगलं, पण संध्याकाळी म्हणजे ठरलेलंच वरण भात भाजी पोळी. कारण दिवसभर कसं कामधंदे करून आलेले राहतात आणि यांना वरणाशिवाय होत नाही, वरण हे लागतंच. त्याच्यामुळं दररोज माझ्या इथं वरण भात संध्याकाळचा असतो. तर आता बघते कसली तरी भाजी बनवते. घरामध्ये भरपूर पालाभाज्या वगैरे सगळ्याच भाज्या आहेत. तर आता बघते, मेथीची फक्त जुडी निवडायला लागेल, त्याच्यामुळे ती काय आज नाही करणार, वाटलंच तर उद्या वगैरे करील. इथे बघा केक बनवायला ठेवलाय. माझ्या आधीचं खूप चाललं होतं. आव ना अंदर आव खावताय. हे बघा, ह्या झारखंडच्या ताई आहेत आणि यांचा मुलगा इथे बँकमध्ये सर्व्हिसला आहे. तर आपल्याच इथं वरती रेंटने राहतात. काल त्यांनाच पुरणपोळी दिली होती. ताई सांगा कशी झाली होती पुरणपोळी? आप बताए. अच्छी लगी. आपने पहली बार खाया ना? हाँ. तो कैसी थी? अच्छी थी. हो ना? हाँ, आपकी पुरणपोली महाराष्ट्र डिश बहुत अच्छी लगी. और हमारे पिठा बनाने के सिखाएंगे आप जब बनाओगे तो. चलेगा. आता ताई आल्यात बसायला, तर यांनी ना चणे आणले. ते म्हणे का खा. ताईंना म्हटलं खा. आता मी ताईंसाठी चहा ठेवते.
त्यांना आपली मराठी कळत नाही, ते माझे व्हिडिओ बघतात पण ते सांगतात का मला समजतंय तुम्ही काय बोलतात ना, ते मला समजतं, फक्त बोलता येत नाही. ताई मराठी नाही ना आती आपको? नहीं समज में आती है? थोड़ा थोड़ा ज्यादा हाँ. नहीं. तर असे तर बघा खूप छान स्वभाव आहे त्यांच्यासोबत. लड़के को आता है, मेरे को नहीं. त्यांची दीदी पण आली त्यांच्यासोबत, आपल्याच दीदी एवढी त्यांची दीदी, आता ती अभ्यास करते. ठीक है. ताई क्या है? पैर में आलता लगाया मैंने. क्यों? अच्छा, लेडीज लोग को लगाना शुभ होता है. हो ना, हाँ, झारखंड में. झारखंड में हे देखो, त्यांनी ना पायाला कुंकू लावलंय, पूर्ण पायाला लावलेलं आहे. तर ते म्हणे आमच्या इकडे लावतात आणि शुभ असतंय, लेडीजने लावलं. हा दीदी भी लगाएगी. हाँ? लड़की लोग भी लगाती है पर उतना जरूरी नहीं, लेडीज लोग को. नहीं, ये दीदी. हाँ हाँ हाँ. हे बघा, यांनी ऑफिसमधून काम आणलंय, घरी काम करताय. असं चालूच राहतं का, कधी कामं वगैरे असले तर घरी पण आणतात आणि घरी आल्यानंतर कामं करतात. आईला मी बोलवलंय, खूप छान स्वभाव आहे त्यांचा. आहे ताई, अजून किती महिने तुम्ही इधर? आप इधर कितने देर तक है? 2 महीने. अभी 2 महीने लगभग. हां, 2 महिने आहे. तर आम्ही तेच म्हटलं का आता तुम्ही जाऊच नका, तुम्ही इथेच थांबा. पण घरी ताईंचे मिस्टर आहे, तर ते म्हणे घरी गेलं पाहिजे, पण घरी त्यांची एक दीदी आहे ना, तर म्हटलं थांबा तुम्ही इथं अमन भैयाजवळ. कमी गॅसवरतीच केक होऊ दिला, तर खूप मस्त असा केक झाला आहे. तर आता सुरी टोचून बघते, तर म्हटलं मध्ये पीठ वगैरे का कच्चा तर नाही. हम इनके घर में आए हैं, इनका स्वभाव बहुत अच्छा है और नया नया अपना डिश बनाते हैं, अपना किचन को बहुत साफ सुथरा रखते हैं, एकदम परफेक्ट वुमेन है. परफेक्ट वुमन आहे. मला पण ताईंचा स्वभाव खूप आवडतो, एकदम मस्त आपल्यासारखेच, एकदम काही टेन्शन नाही, काही नाही. 1-2 वेळेस मी संध्याकाळच्या वेळेस माझं स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर, किचनमधले कामं आवरल्यानंतर त्यांच्याकडे बसायला गेले होते. 1-1.5 तास छान अशा गप्पा मारल्या. फ्लावरची भाजी बनवायची आहे, तर सगळ्यात आधी फ्लावरची भाजी गरम पाण्यामध्ये उकडायला ठेवली. कधीही फ्लावरची भाजी बनवताना गरम पाण्यात उकडून घ्यायची, कारण फ्लावरवरती औषधांच्या खूप फवारण्या केल्या जातात, त्याच्यामुळे ना उकडून घ्यायची, म्हणजे तिचा वास वगैरे येत नाही. आता घराच्या आजूबाजूच्या सर्व लाईटी चालू करून दिल्या, घरातल्या लाईटी चालू केल्या आणि आता म्हटलं संध्याकाळची घरातली आणि बाहेरची दिवाबत्ती करून घेऊया. सकाळी देवपूजा केली होती, ती तुम्हाला मी दाखवलीच नव्हती, तर बघा आत्ता दाखवते. आणि बाहेर जास्वंदीला आत्ता भरपूर फुलं येतात, तर म्हणजे कमीत कमी 4-5-7 राहतात, पण वरती फ्लॅटमधले पण काही नेतात देवपूजेसाठी, तर न्यायलाच पाहिजे, शेवटी फुलं आहे तर देवांसाठी, मग ते नेतात. आणि 3 फुलं होते तर मी आणले आणि गणपती बाप्पांना बघा कसं जास्वंदीच्या फुलामध्ये ठेवलं आहे. खरंच खूप छान वाटू राहिलं आहे. हे पण सकाळी जेव्हा देवांच्या पाया पडायला आले ना, तर ते म्हणे खरंच मस्त वाटतंय. आता एकीकडे स्वयंपाक बनवते आणि एकीकडे भांडे लावून देते. भांडे मग असेच लावायला घेतले, पण झारखंडवाल्या ताई बसायला आल्या, मग म्हटलं चला असू दे, भांड्यांचा आवाज करण्यापेक्षा काही गप्पा वगैरे बाकीचे दुसरे कामं करूया. तर आता इथे सर्व भांडे मस्तपैकी लावून देते, म्हणजे किचन पण एकदम रिकामा होऊन जाईल. इथे भात शिजायला ठेवला आहे आणि इकडे ना फ्लावर वाटाण्याची भाजी बनवते. तर बघा रात्रीचे 8:30 वाजले. भाजी शिजोपर्यंत इथे मेथीची भाजी निवडून घेतली आणि कोथिंबीर सुद्धा निवडून घेतली. आणि हे डबे मी नाशिकवरतून मेन रोडला घेतले, तर खूप मस्त असे डबे फ्रीजमध्ये ठेवायला अर्धा डझन डबे घेतले, तर छान आहेत ते डबे. आता भाजी होत आली आहे, भूक लागली, 8:30 वाजले, तर म्हटलं चला आता जेवण करून घेऊ. इथे माझा स्वयंपाक तयार झालाय आणि आम्ही जेवण करायला बसलोय. तर आज मी मस्तपैकी नागलीच्या भाकरी बनवल्यात बघा, छान अशा नागलीच्या भाकरी बनवल्या. म्हटलं चला आज नागलीच्या भाकरी बनवूया. जेवायला
अजून सुरुवात नाही केली. कशी झाली आहे भाजी? छान. किती सावकाश. ते आधी गार्डनमध्ये खेळतोय मित्रांसोबत, तर तो म्हणे मम्मी तोपर्यंत तुम्ही जेवण करून घ्या, येईलच आता तो, पण त्याला मी आवाज दिला आहे. चला आम्ही जेवण करायला बसणार तितक्यात आधी पण आला. मग आम्ही तिघं मायलेकांनी मस्त असं जेवण केलं. आणि आता जेवण झाल्यानंतर हॉलमधून सर्व काही भांडे वगैरे बसण्या सर्व काही किचनवरती नेते. किचन व्यवस्थित सर्व आवरून घेते. तर इथे किचनवरचे सर्वच कामं आवरून झाले. आणि आता किचन धुतल्यामुळे ना मस्त असा कोरडा करून घेते. मी किचन दोन्ही टाईम स्वच्छ धुवून घेते आणि धुतल्यानंतर न चुकता कोरडा करून घेते. किचन कोरडा केल्यानंतर आहे ना त्याच्यावर पाण्याचे डाग वगैरे काही दिसत नाही आणि किचन एकदम छान दिसतो. रात्री झोपायच्या आधी न चुकता गॅस टाकीचं रेग्युलेटरचं बटन बंद करते. त्याच्यानंतर ते दरवाजासुद्धा मी उघडा ठेवते, कारण तिथे माझी गॅस टाकी आहे. आणि खिडक्या वगैरे दोन्ही थोड्या थोड्या उघड्या ठेवते, पूर्ण बंद करत नाही. आणि गॅस किचन ओटा वगैरे असा स्वच्छ क्लीन करून घेते. डायनिंग टेबल पुसून घेते. फ्रीजवरतून एक कपडा मारून घेते. तर बघा असं आहे ना, उठल्यानंतर सकाळचे ना खूप छान वाटतो. आणि किचन ओटा आहे ना पुसला ना, तर तुम्ही कधी ट्राय करून बघा, किचन ओटा पुसला ना तरी तो तेलकट तेलकट दिसतो. त्यामुळेच मी किचन ओटा धुवून घेते, पुसत नाही. आता तुम्ही बघितलं किचनवरचे सर्वच कामं आवरून झाले. बाहेरच्या काही लाईटी बंद करते, काही लाईटी चालू ठेवते. तर लाईट पुढच्या बाजूला अजून कपडे, ते कपडे काढायचे घरामध्ये वाळत टाकते. रात्रीच्या वेळेस बाहेरचा फोकस वगैरे चालूच राहतो. इथल्या सर्व काही जिन्याच्या वगैरे वरपर्यंत सगळ्याच लाईटी चालू राहतात. इथे तिकडचा बल्ब चालू राहतो, मधल्या लाईटी बंद करते. इकडच्या ह्या सर्वच पुढच्या चालू राहतात. फक्त इथे एक मीटर जवळ लाईट आहे ना, ही रात्रीच्या वेळेस आम्ही बंद करून टाकतो. असं इथली ही बंद करतो. आता हे कपडे काढून घेते आणि घरामध्ये वाळत टाकते. लाईटी चालूच ठेवते. कसं कोणीच का भाडेकरी कोणी ये जा बाहेर वगैरे करतं, त्याच्यामुळे ना मग आम्ही बाहेरच्या लाईटी बंद नाही करते, चालूच ठेवतोय. आणि इथे दारासमोरच पोल आहे, तर ती लाईट पण असते रस्त्यावर भरपूर, तिचा उजेड आहे. आज ना पाऊस पण नाही पडला, थोडंसं मस्त वाटू राहिलं. आणि आत्ता एकदम छान अशी गार हवा सुटली आहे. हे बघा धुतलेले कपडे काढून घेते. सर्व काही कपडे घरामध्ये चालवले. आणि हां एक सांगते का, कितीही दिवसभर आपल्याला काम असो, पण रात्रीच्या वेळेस कपडे कधीही बाहेर ठेवायचे नाही, कपडे काढूनच घ्यायचे. ठीक आहे, पाय पुसण्या म्हणा किंवा आपले हात वगैरे पुसायचे रुमाल म्हणा, त्याच्याचे पुसलुसीचे कपडे तुम्ही बाहेर ठेवले ना तर काही हरकत नाही. पण जे आपले वापरायचे कपडे ना ते रात्रीच्या वेळेस घरामध्येच घ्यायचे आणि घरात वाळत घालायचे. मी तर एकही दिवस कधी रात्रीच्या वेळेस बाहेर कपडे ठेवत नाही. पुसलुसीचे ठेवते, त्यांचं काही नाही, पण जे आपण घालतो तर ते कपडे नाही मी कधी ठेवत. तर चला आता हे कपडे सर्व वाळत घालून देते घरामध्ये. तर इथे बघा अशा हॉलमध्ये मी कपडे वाळत घालते. हॉलच्या दारापासून दोरी बांधले तर किचनच्या दारापर्यंत, आणि असे कपडे टाकते. कसे कपडे वाळत आहे रात्रीच्या वेळेस असे वाळत घालून देते आणि सकाळी उठल्यानंतर लगेच काढून घेते. किचनमध्ये ना हॉलमध्ये कपडे वाळतात, ठीक आहे, काही हरकत नाही. कसं रात्रभर कपडे घरामध्ये वाळत घातले ना का फॅननी कपडे वाळून पण जातात आणि सकाळी उठल्यानंतर लगेच मी काढून घेते. तर चला आता ह्या व्हिडिओचा मी एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. शुभरात्री.